बॅक टू नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो आजचं जे कलेक्शन आहे ब्लाऊजचं कलेक्शन आहे, रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन आज इन्क्लूड केलेलं आहे. यामधले काही काही एवढे सुंदर आहेत की छान आपण एखाद्या स्कर्टवर यूज करू शकतो. सो त्यामधलं मी एक वेअर केलेलं आहे. पुन्हा काही रिशिव झालेले आहेत जे डायरेक्ट नवरात्रमध्ये आपण डायरेक्ट स्कर्टवर यूज करू शकतो. काही असे आहेत जे पार्टीवेअर प्रॉपर वेडिंगसाठी आहेत आणि काही जे आहेत नॉर्मल साडीवर, आपल्या कॉटन साडीवर यूज करता येईल असं कलेक्शन. सो लेट्स स्टार्ट. आजचं कलेक्शन खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये, खूप कमी प्राईजमध्ये आजचं सगळं कलेक्शन मिशोवरचं आहे. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठलंही ब्लाऊज मिस करू नका कारण खूप सुंदर कलेक्शन आहे. सो लेट्स स्टार्ट. त्यामधलं पहिलं जे आहे छान असं कॉटनचं रेडीमेड ब्लाऊज मला रिशिव झालेला आहे. प्रॉपर पॅड्स दिलेले यामध्ये. आणि आजकाल हा जो पॅटर्न आहे नेक्स हा खूप जास्त सुरू आणि प्रॉपर साडीवर जर वेअर केलं तर याचं जे लुक येतं ना ओव्हरऑल खूप छान येतं. छान असं प्रॉपर डीप नेक दिलेलं आहे जर कोणी कम्फर्टेबल राहत असेल. आणि स्लीवलेस आहे, पूर्ण फुल स्लीवलेस दिलेलं आहे. सोबत एक्स्ट्रा आस्तीन सुद्धा दिलेलं आहे. जर आपल्याला लावायचे असेल तर आपण लावू शकतो. सो सेम प्रिंटमध्ये आतमध्ये एक्स्ट्रा कापड दिलेलं आहे जेणेकरून आपण मे बी हाफ आस्तीनचं हे कापड दिलेलं आहे. हाफ आस्तीनचं कापड बॅक साईडून याची ओपनिंग दिलेली आहे. सो इथे आता हे स्टिच केलेलं आहे. बघ बॅक साईडला इथे हुक्स प्रोव्हाइड केले आहे. सो यामधली स्टिचिंग जे आहे ते काढून आपण आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकतो. सो माझं एक सजेशन आहे की बॅक साईडचं न काढता सुद्धा आपण वेअर करू शकतो. याला थोडंसं फिटिंग करायची गरज आहे कारण जेव्हा याला प्रॉपर आपण वरून वेअर करतो सो त्यावेळेला पण खूप व्यवस्थित याची फिटिंग बसते कारण पूर्ण कॉटनमध्ये आहे. इवन आतमध्ये पण याचा इनर दिलेला आहे ते कॉटनमध्ये दिलेलं आहे. सो खूप खूप सुंदर आहे. फिटिंग जे येत आहे ना खूप प्रॉपर येत आहे. इवन जो खांद्यावर बेल्ट येतो तो पण खूप पातळ दिलेलं नाही आहे, बऱ्यापैकी ब्रॉड दिलेलं आहे. सो कम्फर्टेबल आहे वेअर केल्यानंतर. सो हायली रिकमेंड करा कुठल्याही कॉटन साडीवर जर तुम्हाला वेअर करायचं असेल सो त्यासाठी खूप खूप छान कलेक्शन आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे सो गणपतीसाठी फेस्टिवलमध्ये घालायला छान असं काऊचं इथं एम्ब्रॉयडरी केली आहे. पूर्ण धाग्याचं वर्क केलेलं आहे आणि कमळचं केलेलं आहे. सो पूर्ण हाताने वर्क केलेलं आहे. ॲक्च्युली मशीन वर्क आहे पण पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे कारण बॅक साईडला या पद्धतीचा पॅच दिसतो आहे. आतमध्ये कुठेही एक्स्ट्रा इनर लावलेलं नाही आहे आणि पूर्ण कॉटन कापड आहे. त्यानंतर हँडवर सुद्धा छान अशी प्रिंट केली आहे. 3/4 स्लीव्ज दिलेले आहेत. सो यामध्ये मी ॲक्च्युली 36 साईज पिक केलेला. मला जर पिक करायचं असेल तर पुढे माझं हेल्थचं असेल सो एक साईज डाऊन करायचं म्हणजे लाईक मी 36 बोलवलं तर हा जो टॉप आहे मला खूप लूज होता ॲक्च्युली 36 साईजनुसार खूप मोठा आला आहे. सो यामध्ये 34 साईज पिक करायचं जर कोणी माझ्या हेल्थनुसार असेल. सो खूप छान आहे, कॉटनमध्ये आहे पूर्ण आणि हातला हँडला छान असे एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि इथे पिंक कलरची पायपिंग दिलेली आहे. राऊंड नेक दिलेला आहे दोन्ही बाजूला. छान असं सिम्पल राऊंड नेक दिलेलं आहे. 36मध्ये हा पण मी ऑर्डर केलेलं होतं पण याची फिटिंग अगदी व्यवस्थित बसते. फक्त थोडंसं वेस्टमध्ये थोडंसं फिटिंग करावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट बघू. छान असं हेवी कलेक्शन, पूर्ण वर्क केलेलं ब्लाऊज रिशिव झालं आहे. बॉटल ग्रीन कलरचा आहे आणि इथं पूर्ण लेसनी पूर्ण कवर करून घेतलेला आहे. छान आहे. ओव्हरऑल क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे. कुठल्याही सिम्पल साडीवर जर हेवी ब्लाऊज वेअर करायचं असेल सो त्यासाठी खूप छान आहे. या पद्धतीचं बॅक नेक दिलेलं आहे. छान लोटसची डिझाईन केलेली आहे आणि हे कट केलेलं आहे या ठिकाणावरून. छान ओव्हरऑल जे घातल्यानंतर जर लुक येईल ना ॲक्च्युली मला खूप मोठं होत आहे. इवन हँडनी पण हाताचं पण जे साईज आहे खूप मोठं होत आहे. सो यामध्ये मला 2 साईज बॅग जावं लागणार आहे. लाईक 36 आहे तर मला 32 जर मी ऑर्डर केलं तर अगदी व्यवस्थित त्याची फिटिंग येणार आहे. आणि मधामध्ये छान असे गोल्डन बुट्टे दिलेले आहेत. फ्रंट साईडनी डीप नेक दिलेला आहे. याची जी ओपनिंग आहे फ्रंट साईडनीच दिलेली आहे या पद्धती. सो इथून हे ॲक्च्युली ओपन करायचं आहे. आतमधल्या साईडला ऑलरेडी इथे हुक्स प्रोव्हाइड केलेले असतात. छान आहे. खालच्या साईडला पण गोल्डन पायपिंग लावलेली आहे. ओव्हरऑल लुक खूप सुंदर आहे. आतमध्ये
एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं आहे. सिंगल टक्सचं हे ब्लाऊज आहे आणि पॅड पण यामध्ये प्रोव्हाइड केलेलं. सो खूप सुंदर आहे. यापैकी हेवी ब्लाऊज आहे आणि कुठल्याही प्लेन साडीवर जर यूज केलं ना तर खूप छान. ते कलेक्शन मधलं माझं फेवराईट. खूप सुंदर मरून कलरचं आणि गोल्डन कलरचं वर्क केलेलं आहे यावर. छान आहे. पॅडेड आहे. भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. सो बऱ्यापैकी डीप नेक दिलेला आहे आणि बॅक साईडला पण छान डीप नेक दिलेला आहे. अगेन इथं ओपनिंग दिलेली आहे. या पद्धतीचे हुक्स दिलेले आहेत. सो हे इथं जे स्टिच केलेलं आहे ना खूप म्हणजे खूप काय स्ट्रॉंग नसते. सो इझिली तो धागा निघून जातो आणि बऱ्यापैकी डीप नेक दिलेला आहे. यामध्ये डोर सुद्धा दिलेली आहे. आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं कॉटनचं आणि पॅड प्रोव्हाइड केलेलं आहे. सो कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलं. अगेन 36 साईज मी रिशू केलेला आहे. सो साईजच्या हिशोबाने अगदी व्यवस्थित फिटिंगला बसतं. फक्त थोडंफार फिटिंग करावं लागेल त्याचं. त्यानंतर आजच्या कलेक्शनमधला सगळ्यात हेवी ब्लाऊज आणि ॲक्च्युली इमेजमध्ये हा जो पोर्शन आहे हा बलून पॅटर्न सारखं दाखवलेला आहे. इथे फोल्डिंग्स दाखवलेले आहेत. मे बी तसं येईल असं वाटलं होतं बट प्लेन आलेला आहे. हा जो पोर्शन आहे पूर्ण सॅटिनचं ब्लाऊज आहे आणि त्यावर छान असं हेवी वर्क केलं. अगेन कुठल्याही प्लेन येल्लो साडीवर किंवा प्लेन पिंक साडीवर खूप व्यवस्थित जाईल. या पद्धतीचं छान असं वर्क केलेलं आहे पूर्ण ब्लाऊजवर. खूप सुंदर वर्क केलं आहे. एवढं हेवी वर्क आहे ना की कुठल्याही प्लेन साडीवर जर वेअर केलं ना खूप सुंदर दिसतं. बॅक साईडला पण खूप सुंदर वर्क. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेलं आहे त्यांनी. छान डीप नेक दिलेला ऑलरेडी. सो कुठेही कटिंग करायची गरज नाही आहे. आणि फ्रंट साईडला पण या पद्धतीचं डीप नेक दिलं आहे. पॅडेड दिले आहे. ॲक्च्युली अशा पद्धतीचे ब्लाऊज आजकाल खूप जे हेवी लेहंगे असतात किंवा खूप महागवाले लेहंगे असतात त्यावर असे स्टिच केल्या जातात. हँडला पण या पद्धतीचं छान लेस लावलेलं वर्क केलेलं आहे. सॅटिनच्या ब्लाऊजवर कुठली एक्स्ट्रा लेस नाही लावलेली आहे आणि बॅक साईडला या पद्धतीची डोर दिलेली आहे. सो खूप सुंदर आहे. या जर खूप हेवीमध्ये जायचं असेल तर तुम्ही याला नक्की पिक करू शकता. मे बी यामध्ये पण कलर्स अवेलेबल. आजच्या कलेक्शनमधलं सगळ्यात कम्फर्टेबल टॉप जो मी वेअर केलेला आहे, मी याला स्कर्टवर वेअर केलेला आहे. तुम्ही साईडला बघू शकता एकदा वेअर केल्यानंतर कसं दिसतं. मधामधून ओपनिंग दिलेली आहे बट मी याला ॲज इट इज वेअर केलं. सो तुम्ही ॲज इट इज वेअर करू शकता. आपण ॲज अ टॉपलेस आहे. आतमध्ये कुठलेही एक्स्ट्रा स्लीव्हसाठी कापड दिलेलं नाही. असं पूर्ण स्लीवलेस आहे आणि कम्फर्टेबल आहे. छान पॅड दिलेला आहे एक्स्ट्रा आणि अगदी कम्फर्टेबल असं टॉप आहे. छान पूर्ण कॉटनमध्ये आहे आणि कुठल्याही इव्हन साडीवर सुद्धा आपण एखाद्या कॉटन साडीवर किंवा ज्या मुलमुलच्या साड्या असतात त्यावर आपण इझिली वेअर करू शकतो. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. यातले 1 ते 2 नक्की ट्राय करून बघा. जर कॉटन मुलमुलसाठी तुम्ही यूज जर साड्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर एक जर हा किंवा हा जो ब्लाऊज आहे अगदी परफेक्ट मॅच होणारा ब्लाऊज आहे. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असेच एका पुन्हा नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लाईक केलं नसेल तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू सो मच.